ऐल राहू पैल जाऊ पात्र सारे कोरडे, झाड लावू झाड राखू सावलीला कातडे, शब्द देऊ शब्द घेऊ शब्द देऊ शब्द घेऊ, अर्थ कोठे सापडे अर्थ कोठे सापडे. कविता म्हणजे काय असतं? कविता म्हणजे व्यक्त होणं, दुःखाला रूप देणं म्हणजेच कविता होय. कवितामधून आपण आपल्या भावना व्यक्त करतो. प्रेम, राग, आनंद, व्यथा मांडण्याचं साधन म्हणजे कविता होय. कवितेच्या दुनियेमधला महाराष्ट्राला भुरळ पाडणारं नाव म्हणजे दासू वैद्य. आपल्या कवितांनी अनेकांच्या मनात हात घातला आणि महाराष्ट्राला भुरळ पाडली. दासू वैद्य यांना कवितेचा छंद केव्हापासून जडला हेच आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर कविता मी लिहायला कसा लागलो किंवा कवी कसा झालो याची गोष्ट फार मजेशीर आहे. तशी मुळामध्ये मला असं माहिती नव्हतं की आपल्याला कवी व्हायचंय किंवा आपण कविता लिहिणार आहोत. पण एक मात्र होतं की खूप लहानपणापासून मला काहीतरी व्यक्त व्हायला आवडत होतं. मी छोट्या गावामध्ये माझा जन्म झाला, शिकलो 10वी पर्यंत तिथे. वडील माझे त्या छोट्या गावात शिक्षक होते. त्याच्यामुळं मला काहीतरी सारखं व्यक्त व्हावं वाटत होतं. मग हळूहळू मला एक दिवस सापडलं की त्या गाण्यातून, त्या सगळ्या भजनातून मला काहीतरी त्या रचनांबद्दल, आणि पुन्हा काय झालं की शाळेतल्या पुस्तकात, मराठीच्या पुस्तकात मला छापील कविता पहिल्यांदा भेटली. म्हणजे अरे कविता अशी असते, या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा. म्हणलं हे फारच जोरदार आहे, मस्त आहे हे फारच. आणि त्याचं दृश्य रूप आहे मला आवडायला लागलं. आरत्या ऐकत होतो, भजनं ऐकत होतो, गाणी ऐकत होतो, गोंधळ ऐकत होतो. मसनजोगी यायचा, गाणं म्हणायचा, कीर्तनकार सुंदर सुंदर पदं म्हणायची. आरत्या म्हणणे 21 आरत्या विठ्ठलाच्या मंदिरात म्हणल्या जायच्या, किंवा एक नमाजची आजान असायची, त्याचा एक वेगळाच काहीतरी आवाज यायचा. अशा अनेक गोष्टी तमाशा चोरून पाहिलेला आहे. भजन पार्ट्या. आणि त्याच्यामुळे त्या एक संस्कार जो असतो ना, स्वरांचा संस्कार, लोकसंगीताचा संस्कार माझ्यामुळे झाल्यामुळे कुठेतरी कविता अस्फुट होती. आणि शालेय जीवनातच मी कविता लिहायला लागलो. बऱ्यापैकी खोड्या करणारा मुलगा आणि एकदमच काहीतरी पेन आणि कागद घेऊन वहीवर काहीतरी लिहितोय याचं फार सगळ्यांना कौतुक वाटत होतं की हा काहीतरी लिहितोय. ते फार थोर नसेल. काहीतरी मी गुरुवार भजन मंडळात जाऊन एक आईलाच एक भजनच लिहून दिलं, आणि ते सगळं मला असं आठवतं की ते सगळ्यांना वाटलं की अरे. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण जी कृती करतोय ते सगळ्यांना फार महत्वाचं वाटतंय. किंवा नंतर असं झालं की 11वीला माझ्या मोठ्या भावाने मला आंबेजोगाईला होता, तो आंबेजोगाईला घेऊन गेला आणि मला विज्ञान शाखेत टाकलं. मी खेड्यातून गेलेला विद्यार्थी विज्ञान शाखेत खूपच ओढाताण होत होती. पण तिथे मला अपेक्षित असं यश नाही मिळालं. तिथे मग मला थोडंसं एक नैराश्य आलं, आणि त्याच्यातून आंबेजोगाईला एक मला साहित्य निकेतन नावाची ग्रंथालय, जे लायब्ररी आहे ती सापडली. आणि तो म्हणजे खजिनाच सापडला. रोज 2-3 तास माझा संध्याकाळी तिथे मुक्काम असायचा. ती लायब्ररी बऱ्यापैकी वाचली मी. रोज पुस्तकं वाचत बसायचो, घरी पुस्तकं घेऊन जायचो, आणि तिथे माझं खूप चांगलं वाचन झालं. आणि तिथे मग मी भरभरून लिहायला लागलो. सगळ्या वर्तमानपत्राच्या पुरवण्यामधनं, सगळ्या मासिकामधने कविता पाठवायला लागलो, आणि त्या छापून यायला लागल्या. कॉलेजमध्ये शिकत असताना सगळ्यांच्या लक्षात आलं की अरे हा आपला सायन्स शिकणारा ग्रॅज्युएटचा BScचा विद्यार्थी, आणि याच्या कविता लेख छापून येतात. मग त्याचं पण एक कौतुक व्हायला लागलं, आणि तिथून मग स्पर्धेत भाग घे. मग असं करता करता मी कविता लिहितच राहिलो, आणि त्याच्यामुळं नवीन नवीन कवी वाचत राहिलो, नवीन नवीन लेखक वाचत राहिलो, आणि त्याच्यातून मला काहीतरी एक स्वतःचं स्वत्व गवसलं. आपली कविता ही आपल्यासारखी असली पाहिजे, ती कुणाच्या तरी प्रभावातली असता कामा नये. कितीतरी सुरुवातीच्या लिहिलेल्या कविता मी फाडून टाकल्या. मला वाटायचं नाही, ही कुणाच्या तरी प्रभावात लिहिलेली कविता. मुळे तुर्तास नावाचा 2003 साली पहिला कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशनाकडून आला. किंवा पुस्तक येण्यासाठी कविवर्य नाधो महानोरांनी पुढाकार घेतला. मी बालकविता पण लिहितो. तुम्हाला लहान मुलांसाठी पण लिहायला फार आवडतं. त्याचा प्रवास निरंतर सुरू आहे. आजही मला कविता लिहायला खूप आवडतं, आणि मला असं वाटतं की चांगली कविता लिहिणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. म्हणून मी रोज वाट पाहतो. जसं काही जण कशाची वाट पाहतात, तसं मी रोजच्या दिवसाची सूर्यवला की वाट पाहतो की आज मला चांगली कविता भेटणार आहे का. अशा चांगल्या कविता लिहिण्याचा मी रियाज करत असतो, आणि मला असं नाही वाटत मी लिहिलेल्या सगळ्याच कविता श्रेष्ठ आहेत किंवा चांगल्या आहेत. दासू वैद्य यांचे अनेक कविता संग्रह प्रकाशित आहेत.
त्यासोबत त्यांनी बालकविता संग्रह देखील प्रकाशित केलेले आहेत. तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.